अगं ताई, कठीण विषय आहेत ना ग, त्याच्यामुळे जरा करावा लागतोय अभ्यास. एवढा कुठल्या मित्राकडे जातोयस तू पिंट्या? हा, तुझा पण विश्वास नाहीये का ताई माझ्यावर? विश्वासाचा प्रश्न नाहीये इथे. तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर प्लीज मला काही विचारू नकोस. पिंट्या, अरे विश्वास आहे पण प्रेम पण आहे ना, म्हणून काळजी वाटतेय. हे बघ, अजिबात काळजी करू नकोस माझी, मी मजेत आहे. ए ताई, फोन ठेवू का मी? घरी पोचलायस का? हा, पोचलोय, म्हणजे चाईत आहे आता. आणि फोन का बंद ठेवतोस तू? अगं आई सारखे सारखे मिस कॉल देऊन डिस्टर्ब करते. मी अभ्यास करत असतो ना. पिंट्या, ए फोन ठेवू का मी? ताई, माझ्या फोनची बॅटरी खूप लो आहे. नक्की घरी पोचलायस ना तू? हो, पोचलोय ना. हे काय दारातच आहे. ठेवू का? बॅटरी लो आहे माझी. बाय बाय. पिंट्या खोटं बोलतोय माझ्याशी. अगं, तो सोमवारी भेटेल म्हणतोय ना, मग भेटेल ना. उद्या सकाळीच गाठते मी त्याला, किंवा आत्ताच. नाही, गाठायलाही काही हरकत नाहीये, पण यातनं त्याच्या शब्दाचा मान न ठेवल्यासारखं होईल. आणि जर तो म्हणतोय की सोमवारी भेटेल तर मग थांब ना सोमवारपर्यंत, आणि अशी हायपर होऊ नकोस. आणि या वयात मुलं असं वागतात हे खूप नॉर्मल आहे. मनीष पण हेच सांगत होता मला, पण खूप विचित्रच वाटला रे तो आत्ता. म्हणजे पिंट्याशी बोलते असं वाटलंच नाही मला. जान्हवी, आपण एकदा एखादी गोष्ट मनात धरली ना तर मग सगळ्याच गोष्टींवर आपण शंका घ्यायला लागतो. श्री, त्याला खरंच वाईट संगत किंवा कुठली व्यसनं नसतील ना रे लागली? नाही, मला नाही वाटत तसं. आणि जरी तसं असेल ना तरीही सोमवार शिवाय कळायला आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. पण तो सोमवार म्हणतोय ना, आपण भेटूया ना. आता काय बिघडलं? अगं, चिडेल तो, राग येईल त्याला. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे जरी त्याला वाईट संगत लागली असेल, वाईट व्यसनं लागली असतील ना, तरीही त्याला चिडवून त्यातनं बाहेर काढता येणार नाही. जान्हवी, तुझ्या जागी राहून पेशन्स ठेवणं कठीण आहे याची कल्पना आहे मला. मी त्रयस्थपणे पिंट्याकडे बघू शकतोय म्हणून तर तुला सांगतोय की भीतीपोटी प्लीज कुठलंही चुकीचं पाऊल नको उचलूस. आपल्याला जर एखाद्याला रुळावर आणायचं असेल ना तर त्याला प्रश्न विचारून, त्याच्यावर अविश्वास दाखवून किंवा सतत कन्फ्रंट करून ना काहीच हाती लागत नाही. त्याला त्याच्या म्हणण्यानुसार आपण वेळ द्यायला हवा, तरच तुला जे हवंय ना ते साध्य करता येईल. श्री, तो सोमवारी पण नाही भेटला तर मग त्याच्या स्पेस आणि वेळेला धुडकावून त्याला भेटण्याचा मॉरल अधिकार तुला मिळतो ना. तेव्हा तू त्याला म्हणूच शकतेस की तू सोमवार म्हणाला होतास, मी तुझं ऐकलं, पण आत्ताही तू भेटला नाहीस, तेव्हा आता मी जी वेळ ठरवेन तेव्हा तुला भेटावं लागेल. हो. काय चाललंय रे ह्या मुलाचं असं? जान्हवी, मला पिंट्याबद्दलची काळजी समजतीये, पण अशी नाजूक प्रकरणं घायकुतेला येऊन नसतात सोडवायची. सगळाच खूप प्रॉब्लेम होईल, गोंधळ होईल सगळा. तो घरी पोचलाय का बघू? नाही, काही गरज नाहीये. तो म्हणाला ना तुला घरी पोचलोय म्हणून, मग उगाच फोन करून त्याला क्रॉस चेक नको करूस. नाही, नको. मी करते फोन. अगं, आय एम सॉरी, पण मला नाही चैन पडणार. सॉरी. हॅलो. अगं, हा पिंट्या अजून आलेला नाहीये. आता काय डोकं आपटू का ह्या पोरासमोर? तू तरी बोल ना त्याला काहीतरी. अगं, कुठे शेण खायला जातो ना तेच कळत नाहीये मला. अगं, दिवस कसले आताचे, आणि कोणाचा काही भरोसा आहे का? मग किती वाट बघत राहायची त्याची आम्ही? बरं, काही बोलायची पण चोरी. काही बोलायला गेलं तर तेही नको, आणि नाही बोललं तरी देखील आमच्या संघाशी येते. आणि काहीतरी बोलल्यानंतर उगाच डोक्यात राग घालून घेऊन
जीवाचं काही बरं वाईट केलं तर मग आम्ही म्हातारीने कोणाकडे बघायचं ग? अगं आई, आत्ताच झालं माझं त्याच्याशी बोलणं. तो तो अगदी पोहोचत असेल बघ घरी. नको काळजी करूस तू. हे पण जागतच बसलेत. आता या वयात जागरण झेपतायत का? बाबांना दे फोन जरा. हा थांब थांब दे. हा बोल बाळा, झोपली नाहीस का तू अजून? बाबा तुम्ही कशाला जागत बसलाय? झोपा ना, येईल आहो तो. नाही ग, झोपच लागत नाही हल्ली. दिवटे कुठे उजेड पाडायला जातात काही कळत नाही, मग नाही झोप लागत. बाबा अभ्यासाला जातो तो. कुठला अभ्यास? अभ्यासाला जात असेल तर जाता येता हातात पुस्तक दिसायला हवं ना. माळ्यावर पडलेली आहेत सगळी धूळ खात. अहो मित्राच्या पुस्तकावरून अभ्यास करत असेल ना. हे असं समजून आपणच आपल्या मनाचं समाधान करत राहायचं? बाबा प्लीज तुम्ही त्याला काही बोलू नका हं? म्हणजे मी बोलीन त्याच्याशी. तू बोलून सुद्धा काही उपयोग होईल असं मला वाटत नाहीये, पण तू बोलायचं तर उगाच आपल्या तोंडाची वाफ दवडायची, बाकी काही नाही. नका फार विचार करू बाबा. झोपा तुम्ही. झोपतो. तू पण सांभाळून राहा. बोल आईशी. हॅलो. अगं गेल्या जन्मी काय पाप केलं होतं म्हणून हा असला कार्टा माझ्या पोटी जन्माला आला? आई अगं तसं नाहीये, तो अभ्यासाला जातोय अगं. कुठला ग? नाटक आहे नाटक. चल ठेवते मी फोन. श्री. गुड मॉर्निंग मिसेस. अरे श्री तू जान्हवी, बाजूला हो अगं, उशीर होतोय मला. मावशी अगं, माझं आत एक बाहेर एक असं नसतं बरं का. हो का? मग रोज तुमचा रोमांस बघायचा का आम्ही? चला नाश्ता करायला चला. हो, नाश्ता तर केलाच पाहिजे बाबा. नाही म्हणजे मी आता असं ठरवलंय की किती उशीर झाला काही झालं तरी रोज नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही. ग बाई, कसं सुधारलंय ते आमचं बाळ. तुला सांगते जान्हवी, याच्या पोटात अन्न ढकलणं, विशेषतः ब्रेकफास्ट, आमच्यासाठी मोठी कसरत असायची. आता लग्न झाल्यावर सुधारलंय ग बाळ. वा, चला नाश्ता करायला चला, उशीर होईल. चल चल चल. तुम्ही व्हा ना पुढे. मी आलेच. लवकर ये ना तू. तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे. ए काय? तुला काय सांगू मी? तिचं सरप्राईज आहे. नको बस. ए मावशी, सांग ना, मला कानात तरी सांग ना. अजिबात नाही सांगणार याला. ए, अगं, काहीतरी हिंट दे मावशी. अगं हे मावशी ऐक ना मावशी. आता कुठे निघालाय? रघुअण्णांकडे जाऊन येतो जरा.
हॅलो हॅलो जानू, ह्या पोराचं आता काही खरं नाही ग. आता काय झालंय आई? अगं काय सांगू तुला, अगं हा प्यायला लागलाय. काय? आता काय काय दारू आणखीन काय. छे छे, नाही नाही, शक्यच नाही. आपला पिंट्या नाही असं करू शकत. अगं काल रात्री ना तो पिऊनच आला होता. डोळेच सांगत होते ना त्याचे असे तांबुसलेले. झिंगल्यासारखा चालत होता. मला बाई फार काळजी वाटते ग या पोराची. काय होणार आता, कसं होणार. मी सांगते जानू, त्याचा पाय घसरलाय ग. नाही, असं नसेल. मग त्याचं काय चाललंय काय सांग ना. रात्र रात्र घराबाहेर राहून करतो काय तो. इथे घरात कोणाशी काही बोलत नाही, चालत नाही. अगं पाहिलंयस का तू त्याच्याकडे आता. त्याचं काय चाललंय ना ते कुणाच ठाऊक. मी बोलते त्याच्याशी. हे बघ, तू बोलायचं ना तेव्हा बोलशील, पण मला भाई पाहवत नाहीत आता त्याचे हाल. अगं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं ह्याला आणि वर त्याचीच काळजी करत बसायची आयुष्यभर. आई अगं नको तू काळजी करूस. हे बघ, मी बोलते त्याच्याशी, सगळं काही नीट होईल. हा, मी काय म्हणते जानू, अगं जावई बापूंना सांगून त्यालाही तुमच्या बिझनेस मध्ये घे ना. नाही, आणि ह्याला बिझनेस करायचाच होता ना. इथे आयता त्याच्या भावजीचाच बिझनेस आहे. अगं म्हणजे 4 पैसे तरी मिळतील. नाही म्हणजे मग हे रिकामटेकडे उद्योग तरी सुचणार नाहीत ना त्याला. हे बघ आई, एकतर पिंट्याला काय बिझनेस करायचा हे माहितीच नाहीये ना आपल्याला. अगं जो तुमचा आहे तोच करेल ना तो. आई हे बघ, पिंट्याला असं श्रीवर लादणं मला नाही बरं वाटत आहे. अगं आपल्या माणसांसाठी करणं म्हणजे काही लादणं म्हणतात का. आपण त्यावर नंतर बोलूया. आधी मला त्याच्याशी बोलायला हवं. बरं बरं, बोल 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 बोल, चालेल. आणि आता तूही नाहीयेस. याचं हे असं चाळही जाणार आहे. मग आम्ही म्हातारीने जायचं कुठे ग. आई ग, नको इतकी काळजी करूस. आणि आता मी पुन्हा नोकरी सुरू करते ना, सगळं नीट होईल बघ. बघ बाई, जावई बापूंशी बोल, नाही तर या वयात फुटपाथवर राहायची वेळ यायची आमच्यावर. आई, मी जिवंत असेपर्यंत तुला किंवा बाबांना असं काही करायची वेळ नाही येऊ देणार. मला तुझाच आधार वाटतो ग जानू. हा पोटचा पोर असून नतद्रष्ट निघाला. अगं त्याला माझ्याविषयी काही वाटतच नाही. आणि आता बाहेर जाऊन काय काय व्यसन करायला लागलाय देवाच ठाऊक. नको ना ग असं बोलूस. माझं मन मला सांगताय का पिंट्या असं काही नाही करत आहे. आणि जे डोळ्याला दिसतंय त्याचं काय ग. काय ग, आहेस ना. हा, हो आहे. ठेवते मी फोन. हो ठेव. तर आता यजीनी सगळी सूत्र तुमच्या हातात दिलेली आहेत आणि तुम्हा सगळ्यांच्या मतानुसार जान्हवीनी नोकरी करावी असं ठरलेलं आहे. बरोबर बरोबर बरोबर. वा, नाही तुम्ही एकतर अशी जबाबदारी स्वीकारलेली आहे याचा मला खरंच खूप आनंद वाटतो. आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुम्ही जो काही पहिला निर्णय घेतलेला आहे तो खरंच खूप स्तुत्य आहे. त्याचं मी स्वागत करतो. तेव्हा तुमच्या मंडळाचा मी खूप आभारी आहे. तुला पसंत आहे ना, मग झालं पास. आमचं काय, तू म्हणशील तसं. जान्हवीला पण माहित नाहीये. हेच सरप्राईज होतं तिला. ए श्री, तिला आनंद होईल ना खूप. अर्थात. हो, आम्हालाही आनंद होतोच. आणि तसंही आई म्हणते ना, बायका जे काही करतात ना त्यात त्यांची कर्तबगारी दिसली पाहिजे. म्हणजे प्रत्येक कामामध्ये बायकांचं योगदान असलं पाहिजे, नाही का. म्हणजे आम्हाला जे नाही जमलं ते निदान सुनेला करू दे. आपलं कसं, सासू कर्तबगार, सून कर्तबगार, ह्यांच्या ना मधल्या मध्ये होत आपण. आईनी कर्तबगारी सिद्ध केलीये, सुनेची सिद्ध व्हायची आहे. होईल हो बेबी वंच, सुनेची सुद्धा कर्तबगारी सिद्ध होईल. हे ना सांगा अजून. पुरे बस बस झाले माझं झालं. ह्याच्या ना हल्ली खाण्यापिण्याच्या कटकटी वाढल्यात. अगं असं काय करतेस.
त्याला भूक असेल तेवढं खाईल तो, कशाला फोर्स करायचं त्याला. आईंची जागा चालवायला लागली. बरं जानवी, हेवी ब्रेकफास्ट केलेला आहे. हॅपी? हो. चल. नीट जा रे श्री. हो आणि वेळेवर जेव. हो. लवकर ये. आणि आणि श्री, एक मिनिट. ह्या सगळ्या जणी जे म्हणाल्या ना ते मी पण. अच्छा, बाय 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 बाय. ए जान्हवी, बस बस बस, तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. जान्हवी, जान्हवी, सांजा देऊ तुला? नाही, मी घेईन ना. अगं बस ग, आमच्याकडे ना सुनेला सुद्धा मुलीसारखीच वागणूक मिळते. पण खरंच मी नंतर घेईन. ए ताई, ते काय सरप्राईज सांगणार होतीस तू जान्हवीला, सांग ना. हा, तर जान्हवी, आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय की तू नोकरी केलीस तर आम्हाला चालणार आहे. हा, थँक्यू आई. काय ग, आम्ही तुला एवढी आनंदाची बातमी दिली, त्याचं तुला काहीच वाटलं नाही का? नाही, म्हणजे मला खरंच खूप आनंद झालाय. हा, म्हणते ना ती आनंद झालाय म्हणून. पण तसा दिसत नाहीये तिच्या चेहऱ्यावर. आय एम सॉरी, पण खरंच आनंद झालाय मला. बरं मला सांग, जॉईन कधी होणार आहेस तू? सोमवारपासून? ए ताई, उद्या नको, सोमवारी भेटूया. नाही, सोमवारी नाही. खूप महत्वाचं काम आहे. सोमवारी नाही. मग कधी? सोमवारी नको. मी श्रीशी बोलते, सरांशी बोलते आणि ठरवते. वहिनी, हिलाच काही जॉईन व्हायची घाई दिसत नाहीये, मग तुम्हालाच एवढी विचारायची काय घाई होती? अगं बेबी, तसं नाही ग. जाऊ दे, कळलंय मला कसं आहे. बेबी, वन्स अप. पंखा का लागत नाहीये? पंख्याला काय झालं वाद? लाईट नाहीये. चाळीचीच लाईट कापली की काय, हा शेवटचा महिना म्हणून? चाळीचे नाही, आपल्या घरातले नाहीये. का ते? त्या चाळ मालकाने डूक धरलाय वाटतं. भांडले ना त्याच्याशी, भाडं वाढवून देणार नाही म्हणून. वा रे वा, घरी जाऊन भांडून भांडून भुसकट पडेन त्याचं, माझ्याशी आगाऊपणे वागला तर. त्याने काही केलेलं नाहीये. 3 महिने झाले आपण लाईटचं बिल भरलेलं नाहीये म्हणून लाईट नाहीयेत घरात. म्हणजे लाईट कापली आपली? अरे काही माणसं म्हणायची की काय ना? काही जरा माणुसकी वगैरे आहे की नाही? आणि आता दिवे नाहीत तर करायचं काय कसं? अहो पण किती आहे बिल? बघ ना तूच, कपाटात ठेवलेस ना. कुठे बरं ठेवलंय मी आता ते? ठीक आहे, इथेच आहे. अहो 4,000 एवढी वीज वापरतो आपण? 3 महिन्याचं आहे ते. तरी खूप आहे हो. कुठून आणायचे एवढे पैसे? तुझ्याकडे असतील 4,000 रुपये तर भरून टाक, नाही तर मग राहूया लाईट शिवायच. हो, माझ्याकडे कुठे असणार एवढे पैसे? मी काय नोकरी करते का? जानूलाच सांगायला पाहिजे. दुसरी काही बिलं पडलेली आहेत ती पण तिला नेऊन देते. एक मिनिट. काय? जानूकडे पैसे मागायचे नाहीयेत. हा, अहो जानूकडे पैसे नाही मागायचे तर मग जगायचं कसं? का?
दर महिन्याला घर खर्चासाठी म्हणून 4,000 रुपये भरत होती किती तुझ्या खात्यामध्ये? 4 वर्ष झाली म्हणजे आता 12 चोक 48 चोक 1,92,000 शिल्लक असतील तुझ्या खात्यामध्ये. माझ्याकडे असलेल्या पैशांचा हिशोब मात्र अगदी बरोबर ठेवताय तुम्ही. खर्च माहितीयेत का मला किती आहेत ते? शून्य खर्च होता तुझा. तुझ्या खात्यातून एक नवा पैसा काढून कधी खर्च केल्याचं स्मरणात नाही माझ्या. ती तुझ्या खात्यातही पैसे भरत होती आणि घर खर्चही स्वतःच चालवत होती. तुझ्या अकाउंटवर जानूने जे पैसे टाकलेत ना त्यात काही महिने चालेल. बाकी मी नोकरीचं बघतोच आहे, पुढे होईल काय. अहो एवढा भला माणूस आहे जावई तुमचा, एवढा ऐश्वर्य संपन्न, आणि तुम्हाला डोहाळे कसले लागलेत या वयात नोकरी करायची. पायच धरले पाहिजेत तुमचे. धर भलं होईल तुझं काहीतरी. पण काही झालं तरी मी तुला जानूकडे पैसे मागू देणार नाही. तुला माझी आणि पिंट्याची सुद्धा शपथ आहे. काय हे तुमचं विचित्र वागणं? नाही मागत मी जानूकडे पैसे, पण शपथ कशाला घालायची? बरं तुमची घातलीत ती घातलीत, वर पिंट्याचीही कशाला? माझ्या शपथेने काय होणार आहे म्हणून पिंट्याची घातली, म्हणजे आळा बसेल तुझ्या हात पसरण्याला जानूकडे. नाही मागणार मी जानूकडे पैसे, आधी सुटली म्हणा. तू मागणार नाहीच आहेस ना, मग शपथ तशीच राहिली म्हणून काय फरक पडतो? नाही मागणार आता मी जानूकडे पैसे. झालं तुमचं समाधान?